नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्त गुढीची रांगोळी 5 ते 3 या टिपक्यांच्या साहाय्याने खूपच आकर्षक पद्धतीने आपण काढणार आहोत. चला तर मग टिपके मांडून घेतलेले आहेत. आता 5 ते 5 हे टिपके पकडून आपण एक काठी काढत आहोत. आता त्याच्या वरच्या साईडला आपण एक कलश काढून घ्यायचा आहे. एक रेघ काढलेली आहे. 2 छोट्या छोट्या रेघ काढून त्याच्यावरती आणखीन एक सरळ त्याला समांतर अशी रेघ काढून वरती गोलाकृती काढून घ्यायची आहे. काठीचा भाग थोडासा मोठा करायचा आहे. आता आपण साडी काढणार आहोत. जे पॉईंट्स आपण वरून घेतलेत खालचे 2 पॉईंट्स आणि वरून अजून एक घ्यायचे आहे काठ. अशा पद्धतीने जोडून त्याला आणखीन एक पदरेला आपण रेघा काढून घेत आहोत. आता आपण एक पान काढणार आहोत तांब्यातून निघणारा आणि एक धागा जो की त्याला आपण बत्ताशे काढणार आहोत. त्याला आंब्याचं पान, बत्ताशे आणि ही काठी. चला तर आता याला आपण रंग देऊन घेऊयात. आपण काठीला जांभळा, काळा, लाल असा थोडासा मिक्स कलर असा देऊन घेणार आहोत. अगदी सुरेख सुंदर पद्धतीने आपण देणार आहोत कलर. आता काळ्या रंगाने आपण वेळूची काठी जशी असते त्याप्रमाणे काढलेले आहेत व काठीचे पूजन म्हणून आपण त्याला हळद आणि कुंकू असं काठीवर लावत असतो. आपण पूजेच्या वेळेस काठीचीही आपण पूजा करतो त्याप्रमाणे आपण हळद कुंकू लावल्यासारखे आपण हळदीचा आणि कुंकाचा कलर दिलेला आहे. तर आता आपण साडी रंगवून घेऊयात नारंगी रंगाने, म्हणजेच की गुलाबी डार्क रंगाने आपण साडीतला रंग देऊन घेणार आहोत. चला तर आता साडीला रंग देऊन झालेला आहे. आपण आता काठाला पोपटी हा रंग देणार आहोत. तर आपण त्याच्यावरती काळ्या बिंदूने डिझाईन काढणार आहोत. धडीवर आपण आणि बोटाच्या साहाय्याने प्रेस करून गोलाकार द्यायचा आहे. आता आपण साडीमध्ये टिपक्यांचीही रांगोळी काढून घेतोय. दुसऱ्याही साईडच्या पदराला पण आपण अशाच कलरच्या डिझाईन हे काढून घेणार आहेत पांढऱ्या रंगाने. गुढीपाडवा हा सण आपला न्यू इयरचा सण आहे. हा अशा प्रकारे आपण हा आंब्याचं पान काढून घेतो आणि त्याला पोपटी रंगाने आपण शिरा काढून घ्यायचे आहेत. तर आता बत्ताशे काढून घेऊयात आपण. त्याला आपण गोलाकार हाताच्या साहाय्याने पसरवून घेतो. आता आपण कलशाला कलर देऊयात, ऑरेंज कलर देऊयात.
आता आपण पांढऱ्या रंगाने स्वस्तिक काढून घेत आहोत. थोड्याशा कर्व रेगा काढायच्या आहेत. त्याच्या पण मध्ये छोटे छोटे पांढरे बिंदू द्यायचे आहेत आणि मधल्या साईडला पिवळ्या रंगाचा बिंदू देऊन पसरवून त्यात लाल रंग हा भरायचा आहे. चला तर आता साईडचे जे 4 आणि 3 जे टिपके राहिले आहेत त्याला आपण ढगाचा आकार देऊन पांढरा रंग भरणार आहोत आणि त्यामध्ये आपण मेन्शन करणार आहोत की गुढीपाडवा म्हणून. तांब्यावरती आपण लाल टिपके देऊन घेऊयात. ते पसरवून त्याच्यामध्ये परत पांढरे टिपके देणार आहोत. चला तर आता गुढीपाडवा हा मेसेज आपण लिहूयात. चला तर अशा प्रकारे आपली गुढीपाडवा ही रांगोळी अगदी आकर्षक आणि सुंदर पद्धतीने तयार होत आहे. चला तर अशा पद्धतीने आपली ही गुढीची रांगोळी तयार झालेली आहे. अशाच कलरफुल रांगोळ्या पाहत राहा व आपल्या दारासमोर घरासमोर सजवत राहा कलरफुल रांगोळीजनी. चला तर आपण आता थोडंसं हार काढून घेत आहोत. त्याच्यासाठी पिवळा आपण एक अर्धगोल मांडलेला आहे. आता आपण त्याच्यावरती लाल कलर देत आहोत. त्यालाही पसरवून आपण त्यामध्ये रंग भरणार आहोत. पिवळा रंग भरत आहोत आपण आणि त्याला काठीच्या सहाय्याने आपण फुलाचा आकार देणार आहोत. त्यालाही टोबून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण त्याला मस्त असा फुलाचा आकार देणार आहोत. आता आपण त्याच्यावरती पांढऱ्या रंगाचे छोटेसे असे बारीक नकळत असे टिपके देऊन घेणार आहोत. चला तर मग अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्ण कंप्लीट होण्यास तयार आहे. आता आपण साडीला आणखीन एक डिझाईन काढत आहोत. लांब आणि छोटी अशी रेगा आपण दोन्ही साईडच्या पदरांना काढून घेणार आहोत. रांगोळी खरंच खूप आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन कलरफुल रांगोळीज नेहमी पाहत राहा. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. Thank you so much for watching this video. Thanks a lot. आपण आता ओव्हरव्ह्यू पाहत आहोत की कसा रांगोळी आपली कशी दिसत आहे ते. अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आलेली आहे. नक्कीच पाडव्या दिवशी ही रांगोळी काढून पहा. खूपच छान वाटेल. मन प्रसन्न होईल रांगोळी पाहून अगदी.
Subscribe please. Thank you.